एक अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे। राज्यात सध्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत। अशातच सोलापूर जिल्ह्यातून ही मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे। पंढरपूर सातारा मार्गावर भीषण अपघात घडल्याची ही बातमी आहे। भरधाव ट्रकनं 2 शाळकरी मुलांना चिरडल्याची घटना आहे। इयत्ता 5वी मध्ये शिकणाऱ्या मुलाचा या घटनेत जागीवरच मृत्यू झालाय, तर गंभीर जखमी झालेल्या 6वीतील मुलीला मिरज इथं उपचारासाठी हलवण्यात आलं। पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे। सविस्तर बातमी पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पंढरपूर सातारा रोडवर धोंडेवाडी पाटीजवळ हा अपघात घडलाय। अपघातातील दोघंही बहीण भाऊ होते। दोघंही सकाळी शाळेत जात असताना ही घटना घडली आहे। चैतन्य देठे आणि राधिका देठे अशा या 2 बहीण भावाची नावे आहेत। हे दोघंही सकाळी नेहमीप्रमाणे सायकलवर शाळेला निघाले होते। यावेळी ट्रकने मागून येऊन या बहीण भावांना चिरडलं। धडक बसल्यानंतर दोघंही चाकाखाली सापडले, पण या अपघातात चैतन्य हा 5वीत शिकणारा मुलगा जागीच मृत पावला, तर त्याची 6वीत शिकणारी मोठी बहीण राधिका ही गंभीर जखमी झाली आहे। स्थानिकांनी धाव घेऊन तातडीनं राधिकाला नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं, त्यानंतर तिला उपचारासाठी मिरज इथं हलवण्यात आलं। संतप्त जमावाने ट्रक अडवला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलंय। या अपघातात देठे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। अपघातामध्ये छोट्या भावाला आपले प्राण गमवावे लागले, तर मोठ्या बहिणीवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते।